दिवा हा मांगल्याचं प्रतीक आहे. दिवा सुख, समृद्धी, आनंद, भरभराट घेऊन येतो. दिवा लावल्यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. दिव्यांची पूजा करून आपल्याला श्रावण महिन्याचं स्वागत करायचं आहे. ह्या दिवशी सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करायची आहे. दीप अमावस्या हा पितृतर्पण म्हणजेच पितरांसाठी देखील एक उत्तम दिवस मानला जातो. स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर येत्या 24 तारखेला आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या येणार आहे. तर आपण त्याला गटारी अमावस्या देखील म्हणतो आपल्याकडे. तर आषाढ अमावस्या ही 23 तारखेला रात्री 2:28 लागणार आहे आणि 24 तारखेला 4 वाजता संपणार आहे. म्हणजेच गुरुवार पूर्ण दिवस अमावस्या राहणार आहे. तर आपल्याला पूजा मांडणी कधी करायची आहे? तर आपल्याला पूजा मांडणी ही गुरुवारी करायची आहे. तर तुमच्याकडे तुम्ही सकाळी मांडता किंवा संध्याकाळी मांडता. आमच्याकडे सकाळी मांडतात. तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तुम्ही त्या पद्धतीने मांडू शकता. तर सर्वप्रथम मी पहिले चौरंगावरती वस्त्र अंथरून घेतलं. तुमच्याकडे कोणत्याही कलरचं वस्त्र असेल तरी चालेल. तर मी वस्त्र अंथरलं आणि आपल्याला सर्वप्रथम आपल्याला गणपतीची पूजा मांडायची आहे. आपण कोणतीही सेवा करताना पहिले गणपतीची पूजा मांडतो. तर तुमच्याकडे नागलीची पानं असतील तर तुम्ही नागलीची पानं ठेवा. तुम्ही सुपारी देखील मांडू शकता. तुमच्याकडे सुपारी असेल तर तुम्ही सुपारी मांडा आणि गणपतीची पूजा करून घ्यायची आहे आपल्याला हळदी कुंकू लावून. तर गणपतीला लाल फुल वाहून घेतलं. तुमच्याकडे दुर्वा असेल तर तुम्ही दुर्वा वाहून घ्या. तर आपल्याला दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळ करून आपल्याला दिव्याची पूजा करायची असते. दिवे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, आपल्याला धुवून पुसून घ्यायचे आहे. तर मी पहिले दिव्यांची पूजा करताना पहिले तांदूळ ठेवायचे आहे आपल्याला आणि त्याच्यावरती हळदी कुंकू. आपल्याला जेवढे आपल्याकडे दिवे असतील, तुमच्याकडे चांदीचे असतील, पितळाचे असतील आणि कोणाकडे दगडी दिवे असतील, आपल्याला जेवढे दिवे आपल्या घरात असतील तेवढ्या दिव्यांची आपल्याला पूजा करायची असते त्या दिवशी. तर आपल्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे. तांदळाच्या राशीवरती आपल्याला दिवे ठेवायचे आहे. तर माझ्याकडे जेवढे दिवे आहे तेवढे मी ठेवत आहे. असे म्हणतात की दिव्याच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते व समृद्धी आणि सकारात्मकता ऊर्जा घरात तयार होते. तर त्यामुळे ही दिव्यांची पूजा केली जाते. तर दीप अमावस्या हा पितृतर्पण म्हणजेच पितरांसाठी देखील एक उत्तम दिवस आहे. या दिवशी पितरांची पूजा केली जाते. पितरांना नैवेद्य दाखवला जातो. ज्यामुळे पितृदोष असेल तर तो नाहीसा होतो. त्यामुळे पितरांची सेवा करायची. प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते. कोणाकडे कणकेचे दिवे करतात, कणकेच्या दिव्यांचा नैवेद्य दाखवला जातो आणि संध्याकाळी मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळलं जातं. प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते आणि तुम्ही नैवेद्य कोणी पुरणाचा करतं, कोणी आपलं साधं. आमच्याकडे नैवेद्य वगैरे जास्त नाही करत. आमच्याकडे फक्त दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवतात. तर प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते. तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. कोणी लहायांचा नैवेद्य दाखवतो, तर कोणी पुरणपोळीचा, कोणी खिरीचा नैवेद्य दाखवतो. त्या दिवशी मुलांवरून आपल्याला औक्षण करतात कणकेच्या दिव्यांनी. तर ही दिव्यांची पूजा का केली जाते? कारण पहिले लोकांकडे लाईट नसायची. तर मग श्रावण महिना लागतो अमावस्येच्या नंतर, त्यामुळे दिवस छोटा असतो आणि रात्र मोठी असते. तर त्यामुळे सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जायची पहिले. तर दिव्याची पूजा करून घ्यायची आणि फुलं वाहून घ्यायची आहे. नंतर दिव्यांची आरती करायची आहे. शुभम करोती कल्याणम आपल्याला ते म्हणायचं आहे. तर रात्री केली तरी चालते आणि सकाळी केली तरी चालते. तुमच्याकडे जशी पद्धत असेल तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. मी असे दिवे मांडले आहे व्यवस्थित. आणि जे आपल्याला कणकेचे दिवे करायचे असतात त्याला आपल्याला फुलवाती ठेवायच्या असतात तुपाच्या, आणि आपल्याला तुपाच्या वातीनेच आपल्याला औक्षण करायचं म्हणजे ओवाळायचं असतं दिव्यांना. दिव्यांची पूजा करायची असते आपल्याला. कारण आपण माणसांना ओवाळण्यासाठी तेलाचा दिवा लावतो आणि देवाला ओवाळण्यासाठी तुपाचा दिवा लावतो. त्यामुळे आपल्याला आरती करताना आपल्याला तो कणकेची दिवे लावायचे असतात. नंतर आपल्याला दिव्यांची आरती करून घ्यायची आणि कहाणी वाचून घ्यायची. आपल्याला कहाणी, तुमच्याकडे चातुर्मासाचं पुस्तक असेल त्याच्यामध्ये कहाणी दिलेली असते, आपण कहाणी पण वाचून घ्यायची आहे दिव्यांची.
कोणी कोणी एकच दिवा लावतात, तर कोणी सगळे दिवे लावतात. तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तुम्ही त्या पद्धतीने करा. तर दिव्यांना तेल टाकून घ्यायचं. तुमच्याकडे तिळीचं तेल असेल तर चांगले, जे असेल ते आपण टाकू शकतो. तर आपल्याला दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहे. कारण कोणतीही पूजा करताना आपण प्रथम दिवा प्रज्वलित करत असतो आणि या दिवशी दिव्यांचा खूप मान आहे. त्यामुळे आपल्याला दिवे प्रज्वलित करून घ्यायचे. छानपैकी त्यांना फुलं वाहून घ्यायची, मग त्यांना हळदी कुंकू वाहून घ्यायचं. त्या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी काही सेवा करायच्या असतात. तर त्या दिवशी आपल्याला एक माळ स्वामी समर्थ मंत्र जप घ्यायचा आहे आणि श्री सुक्तम घ्यायचं आहे फलश्रुती सहित, आणि गायत्री मंत्र जो आहे तो आपल्याला 16 वेळेला घ्यायचा आहे. विष्णू गायत्री मंत्र आहे तो पण 16 वेळेला घ्यायचा आहे आणि 1 वेळेला व्यंकटी स्तोत्र घ्यायचं आहे. तर आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे. कारण अमावस्या ही खूप शुभ मानली जाते, पण काही लोक जे आहे ते अमावस्याच्या दिवशी काही कार्य करत नाही. काही कार्य म्हणजेच शुभ कार्य करत नाही. सगळे दिवे पेटवून घ्यायचे आहे. दिवे प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे दिव्यांना. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. आपण रोज देवाजवळ दिवा लावतो, तुळशीजवळ दिवा लावतो, त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये एकदम पॉझिटिव्हिटी निर्माण होते. खूप छान वाटतं असं दिवा प्रज्वलित केल्यावर. दिवाळीला सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारचे दिवे लावतो, कारण घरामध्ये एकदम पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं. त्यामुळे दिव्यांचं खूप महत्त्व आहे ह्या दिवशी. दिव्यांना हळदी कुंकू झाल्यानंतर फुलं व्हायची आहे आपल्याला प्रत्येक दिव्यांना. तुमच्याकडे जी फुलं असतील ती तुम्ही वाहू शकता. तर मी दूध साखरेचा नैवेद्य दाखवला आहे. तुम्ही जो तुम्हाला आवडेल तो तुम्ही नैवेद्य दाखवून घ्या आणि संध्याकाळी दिव्याची आरती करून घ्या. दिव्याची आरती येत नसेल तर मोबाईलवरती सर्च करून बघा, मोबाईलवरती येऊन जाईल. तर अशा प्रकारे माझी साधी सोपी पूजा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. पूजा आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.